नमस्कार मित्रांनो, आज 5 जुलै. आज राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आज काही भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार वारे बघायला मिळतील. तर ज्या भागामध्ये जोरदार वारे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस देखील काही भागामध्ये अंदाज आहे. तसेच दुपारनंतर रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, नाशिक शहराचा आसपासचा परिसर, पश्चिम पट्टा वगळता पुणे विभागाचा पूर्व परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पूर्व भाग, सोलापूर जिल्हा या परिसरामध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळतील. ताशी 20 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहील, पावसाचे वातावरण राहील, विखुरलेल्या स्वरूपात राहील. ठिकठिकाणी हलका पाऊस देखील वाऱ्यासह काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. कमी ठिकाणी वाऱ्यामुळे पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. परंतु मित्रांनो, दुपारनंतर या परिसरामध्ये देखील वातावरणात बदल होणार आहे, पुढे आपण बघणारच आहोत. कोकण विभागामध्ये आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, रत्नागिरी, मगजन, तसेच इकडं संगमेश्वर, मालगुंड, नेवरा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हा रत्नागिरीचा आसपासचा परिसर, मगजनचा आसपासचा परिसर, साकरपाचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे. गुहागरमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मगजनच्या परिसरामध्ये, आसपासच्या परिसरामध्ये, मुख्यत्वे करून घाटमाथ्याच्या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दक्षिण कोकणामध्ये राजापूर, सावंतवाडी या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील. हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार. गोरेगाव, मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगैरे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. अधूनमधून काही काही ठिकाणी मध्यम सरी देखील बघायला मिळतील. पूर्व परिसरामध्ये जरी वारे बघायला मिळाले तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आज काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, बुरहानपूर, शिरपूर, धुळ्याचा आसपासचा परिसर, इकडं पाचोरा, सिल्लोड, कन्नड, चिखलीचा उत्तरी परिसर, खामगाव, बुलढाणा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आज मराठवाड्यात देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. सर्व जिल्ह्यांमध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तरी परिसर, जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अकोला, कारंजा, खामगाव हा जो परिसर आहे, हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बुलढाणा जिल्हा, इकडं जळगाव आणि पाचोरा या भागांमध्ये रात्री संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये जरी जोरदार वारे बघायला मिळाले तरी संध्याकाळपर्यंत सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव या भागांमध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील. अधूनमधून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. हे जे वातावरण मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि इकडं अमरावती विभागावर बनले आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर विभागामध्ये देखील रात्री, मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. नागपूर विभाग म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील. ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा. एक नाशिक आणि अहिल्यानगर या परिसरामध्ये आजही मित्रांनो जोरदार वारे राहणार आहे. नाशिकचा पूर्व परिसर, अहिल्यानगर वगैरे
जोरदार वाऱ्याची शक्यता असल्यामुळे पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल, तरी पण हलक्या ते मध्यम सरीची शक्यता अधूनमधून काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.